दोघांचं लहानपणापासून एकमेकांवर प्रेम होते. त्यांना लग्न करायचे होते, पण विद्येच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे या दोघांनी पळून जाऊन लग्न केले. छत्रपती संभाजीनगर इथं एक सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण सर्वत्र मिरवतो, पण यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना आहे. छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरानगरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली आहे. अमित साळुंखे आणि विद्या कीर्तिशाही हे दोघेही इंदिरानगरमध्ये राहतात. विद्या ही बौद्ध समाजाची तर अमित हा गोंधळी समाजाचा. दोघांचे लहानपणापासून एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यांना लग्न करायचे होते, पण विद्याच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे या दोघांनी पळून जाऊन लग्न केले. घरापासून लांबही राहिले, पण जेव्हा ते घरी इंदिरानगरमध्ये परतले त्याचवेळी विद्येच्या बापाने आणि भावाने घात केला. काळोखाचा फायदा घेत दिनांक 14 जुलैला अमितला भोकसले. त्याच्यावर 8 वार केले. त्यानंतर अमितला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण 12 दिवसांच्या उपचारानंतर त्याची 25 जुलैला लढाई संपली. 13व्या दिवशी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 13 जूनला विद्या आणि अमितने पुण्याला जाऊन लग्न केले. त्यांचे हे लग्न विद्याच्या घरच्यांना मान्य नव्हते. विद्या ही बौद्ध समाजाची तर अमित हा गोंधळी समाजाचा. त्यामुळे आंतरजातीय विवाहाला विद्याच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळेच या दोघांनी पळून जाऊन लग्न केले. ते घरापासून लांब राहत होते. त्यावेळी या दोघांना सतत धमक्या येत होत्या. 1 महिन्यानंतर अमितच्या घरच्यांनी या दोघांनाही घरी बोलावून घेतले. विधिवत त्यांचे पुन्हा लग्न केले. पहिले त्यांनी अमितच्या पद्धतीनुसार तर दुसऱ्यांदा विद्याच्या पद्धतीने त्यांनी लग्न केले. तिला असे वाटले की बौद्ध पद्धतीने लग्न केल्यानंतर तिच्या घरच्यांचा तिच्यावरचा रोष कमी होईल. सर्व काही ठीक सुरू झाले होते, पण विद्याच्या घरातल्यांच्या मनातला राग काही कमी झाला नव्हता. ते अमितवर राग धरून होते. ते संधीच्या शोधात होते. ती संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी घात केला. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर अमित घराच्या बाजूलाच असलेल्या झाडाजवळ गेला होता. त्याचवेळी विद्याचा बाप गीताराम कीर्तिशाही आणि भाऊ आप्पासाहेब कीर्तिशाही तिथेच होते. त्या भागातली लाईट अचानक घालवली गेली. याचा फायदा घेत हे दोघेही बापलेक अमितवर तुटून पडले. चाकूने एकूण 8 वार त्यांनी अमितवर केले. अमित जोरजोरात ओरडत होता. त्याचा आवाज ऐकून घरातले बाहेर आले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याची आतडी बाहेर आली होती. ती त्याने हाताने तशीच पोटात दाबून धरली होती. त्याला त्याच स्थितीत रुग्णालयात हलवण्यात आले. विद्याचा बाप आणि भाऊ फरार झाले होते. रुग्णालयात नेत असताना अमितने कुटुंबियांना विद्याच्या वडिलांचे आणि चुलत भावाचे नाव सांगितले. अमितवर रुग्णालयात उपचार सुरू होते, पण त्याला डॉक्टर वाचवू शकले नाहीत. 2 महिन्यापूर्वीच विद्या आणि अमित यांचे लग्न झाले होते. ज्याच्यावर प्रेम केले त्याच्याबरोबरच लग्न केले याचा आनंद या दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पुढच्या आयुष्याची स्वप्ने ते पाहत होते, पण त्यांच्या या संसाराला कोणाची तरी नजर लागली होती. बौद्ध समाजातील मुलीने गोंधळी समाजातील मुलाशी प्रेमविवाह केला. हा विवाह मुलीच्या घरच्यांना त्यांची प्रतिष्ठा धुळीत मिळवणारा वाटला. त्यामुळे मुलीच्या बापाने आणि भावाने मुलाचा खून केला. ही घटना हादरवून टाकणारी होती. ज्या मोठ्या मंडळींनी आशीर्वाद द्यायचे असतात त्यांचेच हात खून करण्यासाठी उठले होते. पोटचा गोळा यामध्ये गेला. अमितच्या आईचे अश्रू थांबायला तयार नाहीत. माझ्या मुलाचे काय चुकले? त्याने तर प्रेमच केले होते. त्यात त्याचा काय दोष असा प्रश्न त्या करत आहेत. शिवाय दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असंही त्या म्हणाल्या. तर आम्हाला सतत धमक्या येत होत्या. जर इकडे तिकडे दिसाल तर सैराटसारखे तुम्हाला मारून टाकू अशी धमकी विद्याच्या घरच्यांनी दिली होती. त्यामुळे गावापासून लांब पुण्यात काही उलटसुलट झालं तर काय करायचं म्हणून आम्ही पुन्हा गावात परतलो असं विद्या सांगते. पण त्यामुळे आमचा घात झाला असंही ती सांगते. माझ्या भावाला आणि वडिलांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर इथून पुढे कोणतीही मुलगी लव्ह मॅरेज करणार नाही असेही ती म्हणते. विद्या सायन्सच्या प्रथम वर्षाला आहे. अमितला तिला खूप शिकवायचे होते असे ती
पाणावलेल्या डोळ्यांनी सांगत आहे.